चला तर मग आज आपण स्क्वेअरची लास्ट ट्रिक बघणार आहोत. ते म्हणजे अबो 100ची जर एक्झाम्पल असतील तर त्या एक्झाम्पलचा स्क्वेअर विथिन अ सेकंडमध्ये कसा फाइंड आउट करायचा. या ठिकाणी आपण पहिला एक्झाम्पल घेतलेला आहे ते म्हणजे 104चा स्क्वेअर. 104चा स्क्वेअर म्हणजे अबो 100चे एक्झाम्पलचे स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपण दोन स्टेप यूज करतो. पहिल्या स्टेपला तो नंबर 100 पेक्षा कितीने जास्त आहे, जेवढा जास्त असेल तेवढा नंबर त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे 104 हा 100 पेक्षा 4 ने जास्त आहे तर त्याच्यामध्ये 4 ऍड करा. आपल्याला आन्सर मिळतं 108. सेकंड स्टेपला जो नंबर आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे त्या नंबरचा स्क्वेअर करा. म्हणजे 4 आपण ऍड केलेला आहे तर 4 चा आपण इथे स्क्वेअर करणार आहोत. 4 चा स्क्वेअर आहे 16. तर 16 हे जे 2 डिजिट नंबर आहे ते आपण इथे राईट करणार आणि 100 आहे त्याच्या पुढे राईट करणार. हा मिळाला आपल्याला 104 चा स्क्वेअर 10816. अशाच पद्धतीने नेक्स्ट नंबरचा आपण स्क्वेअर फाइंड आउट करणार आहोत. नेक्स्ट नंबर आहे 128 चा स्क्वेअर. 128 हा 100 पेक्षा कितीने जास्त आहे तो म्हणजे 28 ने. म्हणजे 128 मध्ये आपण अगेन 28 ऍड करणार आहोत. 128 प्लस 28 आपल्याला मिळतं 156. सेकंड स्टेपला जो नंबर आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्या नंबरचा स्क्वेअर करायचा. म्हणजे 28 चा स्क्वेअर करायचा. 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर विथिन अ सेकंड मध्ये कसा फाइंड आउट करायचा हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. जो कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असेल तर त्यांनी 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर विथिन अ सेकंड मध्ये कसा फाइंड आउट करायचा तो जो व्हिडिओ आहे तोही चेकआउट करा. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल किंवा ही ट्रिक समजेल. मग 28 चा स्क्वेअर आहे 784. मग ह्या 784 मधले हे जे लास्टचे 2 डिजिट आहे ते 2 डिजिट मी इथे राईट करते. हा जो 7 आहे हा 7 156 मध्ये ऍड करायचा. 156 मध्ये जर हा 7 ऍड केला तर आपल्याला मिळतं 163. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा 128 चा स्क्वेअर फाइंड आउट होतो तोही विथिन अ सेकंड मध्ये. 128 चा स्क्वेअर आहे 16384. हे दोन्हीही आन्सर तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही अबो 100 चा कुठल्याही नंबरचा स्क्वेअर विथिन अ सेकंड मध्ये फाइंड आउट करू शकता. जर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल, आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.